नमस्कार, सुस्वागतम. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तुत लोकसत्ता इंडस्ट्री कॉन्क्लेव्हमध्ये मी कुणाल रेगे, सूत्रसंचालक, सन्माननीय मंत्री महोदयांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कॉन्क्लेव्हचे सहाय्यक आहेत MSRDC, सिडको, कॅपॅसिटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि कॉर्पोरेट पार्टनर आहेत CII. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे, कारण यांच्यामुळेच इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो यशस्वीपणे झालेला आहे. कोरोना काळात बिघडलेलं अर्थचक्र हे हळूहळू गतिमान होत असताना औद्योगिक प्रगती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बदलांचा परामर्श घेण्याच्या उद्देशाने लोकसत्ताच्या वतीने ह्या कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई साहेब, उद्योग राज्यमंत्री माननीय अदितीजी तटकरे, तसंच CIIचे माननीय अध्यक्ष व टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक TV नरेंद्रन साहेब हे सगळे आज इथे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. तेव्हा सुरुवातीलाच लोकसत्ताच्या वतीने आपण त्यांचं औपचारिक स्वागत करूया. मी औपचारिक स्वागताकडे वळतो. त्यासाठी सर्वप्रथम इंडियन एक्सप्रेस समूहाचे सन्माननीय CEO जॉर्ज वर्गीस सर यांना विनंती करतो, त्यांनी पुष्पगुच्छ देऊन माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं स्वागत करावं. सरांना विनंती आहे. त्याचसोबत आपण ही पुस्तकंसुद्धा गुडी बॅग जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांना देणार आहे. मी वर्गीस सरांना पुन्हा एकदा विनंती करणार आहे. सन्माननीय उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब आहेत, त्यांचंसुद्धा त्यांनी पुष्पगुच्छ आणि ही पुस्तकं देऊन स्वागत करावं. धन्यवाद सर, खूप खूप आभार. यानंतर माननीय डॉक्टर P. अन्बलगन सर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांना मी विनंती करतो, त्यांनी सन्माननीय उद्योग राज्यमंत्री माननीय अदितीजी तटकरे यांना पुष्पगुच्छ आणि पुस्तकं देऊन त्यांचं स्वागत करावं. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो, पुढचं स्वागतसुद्धा त्यांच्याच हस्ते होऊ दे. CIIचे सन्माननीय अध्यक्ष व टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक TV नरेंद्रन सर यांचंसुद्धा त्यांनी पुष्पगुच्छ आणि पुस्तकं देऊन स्वागत करावं. सगळ्या मान्यवरांना पुन्हा एकदा आसनस्थ होण्याची विनंती करतो आणि आता यानंतर लोकसत्ताचे सन्माननीय समूह संपादक माननीय श्री गिरीश कुबेर सर यांना विनंती करतो, ते आपल्यासमोर प्रास्ताविक मांडतील. नमस्कार, आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरी माणसं बघून बोलायची सवय गेलेली आहे, त्याच्यामुळे ती हळूहळू पुन्हा आणायचा प्रयत्न सुरू आहे आणि थोडीशी टाळेबंदीतनं सवलती दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही सवय जरा अधिक वाढू शकेल अशी आशा आहे. खरं म्हणजे त्यांना करोनानिमित्तानं सध्या जे काही बाकीचे उद्योग सुरू आहेत त्याची खूप काळजी लागली असणार साहजिकच आहे. मुख्यमंत्री या नात्याने जबाबदारी राज्याची असते. जन आशीर्वाद यात्रा हा एक मोठा काळजीचा विषय झाला असेल, पण मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की ही धन आशीर्वाद यात्रा आहे. त्याच्यामुळे त्याची जास्त काळजी असू नये आणि आम्ही सर्व नियम पाळून हा समारंभ करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मनापासून स्वागत. I also would like to take this opportunity to welcome CII and Mr. Narendran for the event. Having spent something more than 10-15 years in the business journalism, one thing what I've realized is this. It's a very interesting fact which I've noticed. If we want to have development agenda to be pushed, institutions, organizations like CII and others, they should look beyond pink papers. And beyond pink papers are good for the market, I know, for the Sensex, but there is something much more than that. To the economy, and regions and regional papers play an extremely important role. I remember Mahatma Gandhi, his famous statement was that
India is much beyond cities and it lives in villages. So I can tweak it to say wealth creation, wealth opportunities are much more than they are outside pink papers, and then regions like Maharashtra should be explored for that. So thanks again for the CII. And when it comes to region, there can't be anything better than Maharashtra. Interestingly, this is the place where father of the Indian industrialization, Jamshedji Tata, thought of setting up his first enterprise, Empress Mill in Nagpur. That was 1887. Just 5 years after that, it was the same state, Maharashtra, where one of the tallest political leaders like Bal Gangadhar Tilak thought of, I mean, it's very interesting to know that he was advising Puneites to set up joint stock companies and kind of a wealth creation message in Pune. So you can imagine kind of optimism in Mr. Tilak. This interestingly also is the place around 100 years back. It's very, again, fascinating story. This is the very city that witnessed huge crowd early mornings. People had queued up. For what? For raising a capital for a project which was in West Bengal and now currently is led by our esteemed guest, Mr. Narendran. That was Tata Steel. So Maharashtra has always been at the forefront of industrial development, industrialization, and the message about the wealth creation. Though we like to portray and glorify the poverty, but still, this also is the place when we talk of new industrial thought and industrial revolution. This was the place where one engineer from the old brick and mortar world developed a company which went on to become first truly Indian global IT company, that is TCS, and the engineer obviously was Mr. Fakir Chand Kohli. So this again will not many of my friends know, but it was a city called Oxford of the East, Pune again, which gave birth to another Indian multinational, Infosys. So this all the history part, why I'm sharing, because I think it's Maharashtra's rightful place and it should lead from the front. And this is what the intention, this is what the thought behind having this industry conclave. Because when every other state is trying to sell itself, market itself as land of opportunities, Maharashtra has to prove its land of achievements. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री आजच्या समारंभाचं औचित्य साधून ही औद्योगिक विकासाची घडी महाराष्ट्रात अधिक चांगल्या पद्धतीनं कशी घातली जाईल याविषयी काही भाष्य करतील. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सेनापती बापटांची एक कविता होती, त्याच्यात ते असं म्हणाले होते की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाडानं चाले वगैरे वगैरे. असं प्रत्येक राज्याविषयी म्हणता येऊ शकेल. पण महाराष्ट्र जर हे विकासाचं इंजिन असेल तर या इंजिनातला धूर जोरात बाहेर यायला हवा, इंजिनाची अधिक गती वाढायला हवी. हे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री या संदर्भात अधिक भाष्य करतील. मी आपला वेळ घेत नाही, आपण या सगळ्यांचं ऐकण्यासाठी आलेले आहात आणि दिवसभराचा हा कार्यक्रम हा या संदर्भातल्या चर्चांचा आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर CIIचे सन्माननीय अध्यक्ष आणि टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री TV नरेंद्रन साहेब यांना विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील. Mr. Uddhav Thackeray, Honorable Chief Minister, Government of Maharashtra. Mr. Subhash Desai, the Honorable Minister of Industries and Mining, Government of Maharashtra. Ms. Aditi Tatkare, Honorable Minister of State for Industries, Government of Maharashtra. Mr. Girish Kuber, the Editor, Lok Satta. Distinguished leaders from the Indian industry, ladies and gentlemen. A very good afternoon to everyone. It's a pleasure to be part of this industry conclave organized by the Lok Satta Group in association with the Maharashtra Industrial Development Corporation, and CII is delighted to partner this important conclave. At the outset, I would like to congratulate the Honorable Chief Minister, Shri Uddhadev Balasaheb Thackeray, for his leadership and astute management of the pandemic
during early 2020. The state is being considered a case study in best practice in COVID management across India, and the remarkable initiatives to control the spread and rollout of vaccination attest to the efforts of the Honorable Chief Minister. All the initiatives of the state government, be it in terms of the effective management of healthcare systems to deal with the pandemic or ensuring that economic activity continues unhindered, are truly laudable. This is even more notable given that during this period, Maharashtra also battled with multiple other challenges, including natural calamities in 2020 and 2021, and has been very challenging years for the state. I take this opportunity to express our sincere thanks and appreciation to the Honorable CM for ensuring the efficient systems were put in place for timely warnings and evacuation, and necessary support and relief was provided to the affected communities. I applaud the state government's earnest commitment to ensure that the momentum seen in economic and development cycle continues and accelerates further. The government of Maharashtra has been following a very participative approach in terms of dealing with matters of concern for the state. The government has been holding extensive consultations with industry and other stakeholders to devise best practices for the state in the area of pandemic management and as well as investment promotion. We would also like to thank the state government for including CII as part of the joint task force that works towards accelerating policy reforms and attracting investments in the state. CII has also actively engaged with the state government as part of its task force on COVID-19. As we deal with the aftermath of the pandemic to restore and revive economic growth and create jobs and livelihoods, industry plays an important part, and CII believes that this year the GDP of the country would be around 9.5%, and we hope that with continued reforms, India would be able to sustain a 9% plus growth rate, which will take us to the aspirational level of $5 trillion economy that we are chasing. To do this, the state governments must play an important role in areas such as availability of land, agricultural revival, skill development, ease of doing business, and cost of doing business, and building infrastructure and logistics. With many actions being the responsibility of state governments, policy formulation at the states contributes greatly to the overall growth of the nation. The Maharashtra state government truly recognizes the importance of policy reforms and has been proactively implementing these for laying the foundation of a robust future for its citizens. As a key national business hub, Maharashtra contributes to the Indian economy. Contributions to the Indian economy are notable and help stabilize the recovery process which is currently underway. The state government's major reforms and initiatives like the Mahaparvana, the Zero Parvana, plug-and-play infrastructure, and country desk and investor first programs are revolutionary and can truly transform the economic and industrial landscape of the state. Additionally, the state government's announcement to provide financial incentives for setting up new oxygen manufacturing plants under which the industries will be relieved from GST abatement, exemption of stamp duty and electricity duty, subsidy on electricity tariff, and interest subsidy for MSMEs, also provided the much required impetus to economic growth and revival. The government's clear vision for transforming the state into a $1 trillion economy is also reflected in some of the mega infrastructure projects announced, such as the Nagpur-Mumbai Expressway, the Auric City, and many other industrial parks and product-specific clusters. The visionary leadership of the Honorable Chief Minister and the sincere intent of the state government has ensured that the state continues to remain a destination for rising preference for investors. This is evident in the investment commitments of 1.294 billion rupees from June 2020 to June 2021, facilitated by MIDC under the Magnetic Maharashtra 2.0 initiative. And likewise, the state also leads India in terms of FDI. While CII has a continuous engagement with the state government encompassing a multitude of development initiatives and projects, I would like to outline some major initiatives that we are pursuing and some that we wish to pursue. CII Water Institute successfully implemented strategies for stabilizing and improving the water resource scenario in 4 drought-prone villages in Aurangabad using a proprietary WatchScan tool that we have. This enabled these villages to transit to an improved water scenario and positively impacted lives and livelihoods of the community. The project is now being scaled up to 20 villages across Aurangabad and Solapur, helping the villages progress from resilience to transformation and from drought-prone to drought-proof.
CII has been providing services in the space of career assessment, career counseling, skills upgradation and placement, and internship opportunities to the youth through the Model Career Centers, the MCCs. We wish to set up a Model Career Center in Aurangabad, and we will be in touch with the state government to take this forward. May I once again compliment the Honorable Chief Minister for his proactive promotion of industry. I wish all the best to the state government for the industrial conclave and continued economic growth and development. I also wish the industry members and investors present here all the very best for the future endeavors in this economically vibrant and industrious state of Maharashtra. Thank you, ladies and gentlemen. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय उद्योग राज्यमंत्री माननीय अदितीजी तटकरे यांना विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि लोकसत्तेच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज उद्योग विभाग यशस्वीरित्या कार्यरत आहे, ते माननीय मंत्री सुभाष देसाई साहेब, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक सन्मान्य नरेंद्रनजी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनबलकमजी, ज्यांनी आवर्जून आजच्या या कार्यक्रमासाठी मला सहभागी होण्याची संधी दिली, ते सन्मान्य गिरीशजी कुबेर, त्याचबरोबर लोकसत्ताचे सर्व सन्मान्य मान्यवर मंडळी आणि माझ्या उद्योग विभागाचे सन्मान्य सर्व अधिकारी, कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे सर्वच उद्योजक. आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांसाठीच अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. गिरीशजींनी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे बऱ्याच दिवसानंतर प्रत्यक्षात कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे, त्याबद्दल सुरुवातीलाच आपले संपूर्ण लोकसत्तेच्या टीमचे सुद्धा आभार मानते. महाराष्ट्राकडे नेहमीच एक वेगळ्या उत्साहाने आणि अभिमानाने बघितलं जातं. प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा आपला हा महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा कुठेही कमी पडत नाही आहे, याचं एक उदाहरण आपण गेल्या या 1.5-2 वर्षामध्ये बघितलेलं आहे. खरं तर उद्योग विभाग गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या काम करत आहे. पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य या क्षेत्रामध्ये अग्रेसरपणाने आहे, पण गेल्या 1.5-2 वर्ष हे सर्वात आव्हानात्मक वर्ष आहे. मला आठवते महाविकास आघाडी सरकारची ज्या वेळेला स्थापना झाली आणि राज्यमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली, एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह आणि आनंद आमच्या सगळ्यांमध्ये होता. आणि मार्च महिन्यामध्ये जे एक संकट जगभर पसरलं, त्यातून कशा पद्धतीनं सावरता येईल ही एक शंका सर्वांच्या मनामध्ये होती. पण आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की उद्योग विभाग हे एकमेव क्षेत्र आहे जे लॉकडाऊनमध्ये सुद्धा कार्यरत राहिलं, कुठेही थांबलं नाही, आणि त्यासाठीचं पाठबळ सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलं. सुरुवातीच्या पहिल्या लॉकडाऊनमधून ज्या वेळेला आम्ही सावरत होतो, ज्या वेळेला आपण पुन्हा एकदा राज्य नव्या पद्धतीनं आपण कार्यरत करत होतो, पहिली प्रेस कॉन्फरन्स आदरणीय किंवा एक संवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा झाला, त्यामध्ये उद्योग विभागाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. म्हणजे राज्य अडचणीत असताना पूर्वपदावर आणण्यासाठी या विभागाची किती महत्त्वाची भूमिका आहे याचा आवर्जून उल्लेख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपूर्ण जगाने पाहिला. आज आपल्या देशाला अभिमान वाटावा असं काम उद्योग विभागाने निश्चितपणाने केलेलं आहे. या कठीण परिस्थितीमध्ये 1,30,000 कोटी इतक्या रकमेचे करार आणि इतकी औद्योगिक गुंतवणूक कुठल्याही राज्याला आणता आली नसेल, ती आज आपल्या या विभागाला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणता आली. 56 सामंजस्य करार, आणि ते सुद्धा फक्त देश पातळीवर नाही तर US असेल, कोरिया असेल, इंडोनेशिया असेल, यासारख्या देशांनी, सिंगापूर असेल, यासारख्या देशांनी सुद्धा महाराष्ट्र राज्यावर जो एक विश्वास दाखवलेला आहे, निश्चितपणाने एक आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब आहे.
पुढील कालावधीमध्ये सुद्धा महिलांसाठी विशेष प्राधान्य हे या ठिकाणी आपल्या विभागाने देण्याचं ठरवलेलं आहे. 20% जी काही राखीव आपण एका नवीन महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रामध्ये ठेवत असतो, त्यामध्ये सुद्धा 5% विशेष हे आमच्या महिला उद्योजकांसाठी आहे. याचा उल्लेखसुद्धा आवर्जून या निमित्ताने करावा असं वाटतो. ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आढावा या विभागाचा घेतला, मला निक्षून एखादी गोष्ट सांगावीशी वाटते की हा विभाग रोजगार निर्मिती तर करतोच, पण सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एक आवर्जून उल्लेख केला की रोजगार तुम्ही द्याल, पण लोकांचे, आमच्या नागरिकांचे जीव वाचवण्यामध्ये सुद्धा हा विभाग कुठेही कमी पडता कामा नये. आणि म्हणूनच आज ऑक्सिजन निर्मितीमध्ये सुद्धा आपला हा विभाग सर्वात जास्त कार्यरत आहे. आणि कुठेही आपल्या राज्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जो कोविडमुळे किंवा इतर आजारामुळे बाधित असेल, त्याला ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी सर्वात उल्लेखनीय पाऊल जर कुठल्या विभागाने आरोग्य विभागानंतर उचलला असेल, तो म्हणजे निश्चितपणाने उद्योग विभाग आहे. त्यामुळे बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण आज आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि सन्मान्य मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं उद्योग विभाग काम करत राहील. आपल्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आज लोकसत्ता वर्तमानपत्राचे सुद्धा आभार मानते. बऱ्याचशा वेळेला आपल्याला वर्तमानपत्राच्या माध्यमातून सुद्धा काही उल्लेखनीय सूचना मिळत असतात, त्या अशाच पद्धतीनं आपल्या माध्यमातून पुढे सुद्धा मिळाव्या. म्हणजे एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यामध्ये ती एक वेगळी प्रेरणा आम्हाला आणि एक वेगळी ऊर्जा आमच्यामध्ये निर्माण ही होत राहील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानत असताना या निमित्ताने आपल्या सर्वांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली, अशीच प्रत्यक्षात पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा संवाद साधण्याची संधी ही मिळत राहो, अशीच मनापासूनची इच्छा कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते. आणि महाराष्ट्र, आपण गिरीशजींनी उल्लेख केल्याप्रमाणे खरं तर आम्ही नेहमीच अभिमानाने बोलत राहतो, महाराष्ट्र वॉज, इज अँड ऑलवेज विल बी ट्रूली मॅग्नेटिक अँड our industrial department will surely play an important role in it in the years to come ahead. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra. धन्यवाद माननीय राज्यमंत्री महोदया. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई साहेब यांना विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, आमच्या उद्योग विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे, CIIचे आणि टाटा स्टीलचे प्रमुख TV नरेंद्रन, श्री जॉर्ज वर्गीस, श्री गिरीश कुबेर, डॉक्टर P अनबलगन, सर्वच मान्यवर, बंधू भगिनींनो, खरं तर लोकसत्तेला आणि आमच्या MIDCला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे की त्यांनी ही उद्योगाची परिषद इथं आयोजित केलेली आहे आणि अतिशय योग्य वेळेला केलेली आहे. आपण एका अशा उंबरठ्यावर उभे आहोत की विपरीत काळानंतर आता पुढे आपल्याला मोठी झेप घ्यायची आहे आणि जे काही नुकसान मधल्या 1.5-2 वर्षात झालेलं आहे ते कसं लवकरात लवकर भरून काढून आणखी पुढे जाता येईल ह्यासाठी विचार आणि कृती करायची आहे. अशा वेळेला हे चर्चासत्र आयोजित केलं, त्याबद्दल लोकसत्ता समूहाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि खरोखर आपला महाराष्ट्राचा स्वभाव किंवा महाराष्ट्राचं चरित्र कसं आहे, तर जेव्हा जेव्हा विपरीत काळ आला तेव्हा महाराष्ट्रानं पराक्रमानं त्या काळावर मात केली आणि हे कायम घडत आलेलं आहे. अगदी या वेळेला सुद्धा जेव्हा प्रचंड असा मोठा हल्ला हा कोविडचा आपल्या राज्यावर झाला, त्यावेळेला उद्धव साहेबांचं नेतृत्व राज्याला लाभणं हे खरोखर एक अपूर्व असं केवळ योगायोग नाही, तर ती नियतीची इच्छा असावी असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत इतकी तळमळ आणि कळकळ असणारं नेतृत्व अशा वेळेला राज्याच्या प्रमुखपदी असावं
ही याच्यासारखी भाग्याची दुसरी गोष्ट नाही. आणि म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती हाताळली आणि पुढच्या धोक्यांच्या बाबतीतसुद्धा अजूनही सावधानतेचं ते एक आवाहन करतायत आणि एक जबाबदारीची त्याच्यातून आपल्याला जी संबंध जाणीव होते ते खरोखर त्यामुळे आपण आणि संबंध राज्याची ही सगळी 12 कोटी जनता ही काही प्रमाणात तरी निर्धास्त होऊ शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 गोष्टींची काळजी घ्यायला सांगितले. जीव आणि जीवन दोन्ही चालू राहिलं पाहिजे, दोन्ही जगलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला आठवत असेल तो दिवस जेव्हा करोनाची पहिली लाट सुरू झाली होती आणि एका संध्याकाळी माननीय पंतप्रधान आपल्याला पडद्यावर दिसायला लागले आणि त्यांनी आज रात्री 12पासून सगळं लॉकडाऊन एकदम अचानकपणे सगळा देश बंद करून टाकला आणि सगळे भांबावले की आता करायचं काय, कसं काय, पुढे कसं जायचं. आणि त्याच्यामध्ये असंख्य लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. आणि अशा वेळेला महाराष्ट्राच्या शासनानं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक रोडमॅप तयार केला की हे सगळं ठीक आहे, परंतु रोजीरोटी टिकली पाहिजे आणि आपलं अर्थचक्र आहे ते फिरत राहिलं पाहिजे. आणि त्यावेळेला अगदी त्या पहिल्या महिन्यातच आम्ही उद्योगांसाठी सगळी दारं उघडली. आणि ते नमूद केलं पाहिजे की सगळ्या उद्योगातल्या सगळ्या मंडळींनी, उद्योजकांनी, मालकांनी, मॅनेजमेंटनी ती सगळी नियमावली नीट पाळली. आपल्या कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली आणि रोजगाराची पण काळजी घेतली. आणि त्यामुळे झालं असं की अधिक त्यांच्यामध्ये शिथिलता देण्याला, सवलती द्यायला आम्हाला काही त्यावेळेला चिंता वाटली नाही. आणि त्याचा पुरेपूर फायदा होऊन संबंध राज्यातलं अर्थकारण आहे ते गतिमान झालं, कुठेही कोलमडलं नाही, पुढे पुढे चालू राहिलं. आणि त्यामुळंच आम्हाला आणखी जो हुरूप आला त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी तर ह्या उद्योगासाठी त्यांच्या ह्या सगळ्या धावपळीच्या काळातसुद्धा वेळोवेळी आणि वेळात वेळ काढून लक्ष दिलेले आहे. त्यांची कारकीर्द सुरू झाली त्या पहिल्या महिन्यात त्यांनी राज्यातल्या प्रमुख उद्योगपतींची एक बैठक घेतली सह्याद्री अतिथीगृहावर. आणि त्याच्यामध्ये आता देशातले जे प्रमुख आहेत ते मुंबईतच, महाराष्ट्रातले उद्योगाचे जे नेते आहेत ते सगळे आपल्याकडे इथेच आहेत आणि तेच देशाचे नेते आहेत उद्योग क्षेत्रातले. आणि त्यांच्याशी एक संवाद सुरू केला आणि तो संवाद पुढे चालू राहिला. आणि त्यामुळे आम्ही मधल्या काळामध्ये जसा आदिती तटकरेंनी उल्लेख केला तसे आम्ही काही सामंजस्य करार करू शकलो. हे सगळ्या जगातून आले. अमेरिका असेल, जर्मनी असेल, जपान, दक्षिण कोरिया वगैरे वगैरे आणि सगळ्या क्षेत्रांमधले आलेले आहेत. बरं, हे एका ठिकाणी नाही, ते विकेंद्रीकरण व्हावं, सगळीकडे जावं ह्याची खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे नागपूरमध्ये गुंतवणूक झाली, यवतमाळमध्ये झाली, नंदुरबारमध्ये झाली, सोलापूरमध्ये झाली, कोकणात झाली, सगळीकडे हे उद्योग स्थापन व्हायचे. जवळजवळ 60 कंपन्यांनी 1.5 लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचे हे करार केले. ह्या करारांचं वैशिष्ट्य मी असं सांगेन की हे केवळ कागदावरचे करार नाहीत. याच्यातला प्रत्येक करार हा अंमलात येईल ह्याची पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे. याच्यातल्या 70% जास्त उद्योगांना जमिनींचं वाटप झालं आहे, त्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत आणि बाकीच्यांची सुद्धा इतर काही प्रगती झालेली आहे. त्यामुळे एकही याच्यातला MOU हा बारगळणार नाही आणि त्याच्यातून भरभराट होईल, उत्पादन आणि राज्याचं उत्पन्न वाढेल, परंतु मोठ्या संख्येनं रोजगार निर्माण होतो आहे, ही आमच्यासाठी जमेची गोष्ट आहे. कुठले कुठले आहेत याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की केंद्र सरकारचं आयुष मंत्रालय आणि त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की महाराष्ट्रामध्ये एक औषधी वनस्पतींवर आधारित उद्योगाचं केंद्र तयार करायचं आहे. त्यांना आम्ही कुडाळमध्ये MIDCची भरपूर जागा दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्या औषधी वनस्पतींची लागवड आणि त्याच्यापासून आयुर्वेदिक औषधांचं उत्पादन अशा प्रकारचा तो प्रकल्प आहे. आणि तो ह्या संबंध आरोग्याच्या विषयीच्या चिंतेच्या काळात असा प्रकल्प येणं हे फार एक जमेची बाजू आहे. दुसरा याच्याशी जोडलेला या विषयाशी जोडलेला प्रकल्प म्हणजे रिलायन्स लाईफ सायन्स लिमिटेड.
यांनी नव्या मुंबईमध्ये अनेक वर्षापासून त्याचं संशोधन केंद्र चालू ठेवलेलं आहे आणि अनेक अशा प्रकारची आरोग्याशी संबंधित उत्पादनं विकसित केलेली आहेत. परंतु त्याचं उत्पादन करण्यासाठी त्यांना मोठ्या जागेची गरज होती. आम्ही नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथं त्यांना 160 एकर जमीन दिली आणि त्याचा जो करार केलेला आहे तो चांगला मोठा, म्हणजे जवळजवळ 5,500 कोटी रुपयाची ती गुंतवणूक येते आणि त्याच्यात औषधाची उत्पन्न, आरोग्यासंबंधीची इतर उत्पादनं आणि लस निर्माण करण्याचा त्यांचा त्या ठिकाणी एक प्रस्ताव किंवा प्रकल्प आहे. त्याचबरोबर एक विटारा ग्रुप आहे ऑस्ट्रेलियाचा. त्यांनी यवतमाळमध्ये ऊर्जा क्षेत्रामध्ये 8,500 कोटींची गुंतवणुकीसाठी जमीन घेतलेली आहे. साधारणपणे जमीन एखाद्या उद्योजकांनी घेतली का नंतर तो परत फिरत नाही, कारण ती त्याची गुंतवणूक सुरूच झालेली असते. त्याबरोबर गेल इंडिया हे परत एक भारत सरकारची गॅसच्या क्षेत्रातली फार मोठी कंपनी आणि त्यांनी अलिबागजवळ 8,000 कोटींची गुंतवणूक करून वेगवेगळे CNG वगैरेचे वेगवेगळे जी इंधनं आहेत त्याच्यावर आधारित एक मोठा प्रकल्प राज्याच्या सहकार्याने ते उभा करतायत. मधल्या काळामध्ये जेव्हा ऑक्सिजनची एक थोडीशी चिंता निर्माण झाली होती, आपल्या राज्यामध्ये कुठेही ऑक्सिजन अभावी मृत्यू नाही झाला, ही जमेची बाजू. परंतु ऑक्सिजन हा आपल्याला सज्ज ठेवावा लागेल आणि तो असा अचानक मिळू शकत नाही. इतर राज्यातूनही आणण्यावर बंधनं आहेत किंवा मर्यादा आहेत. म्हणून आम्ही इथे ऑक्सिजन निर्मितीचं एक धोरणच स्वतंत्र केलेलं आहे आणि देशातलं महाराष्ट्र हे ऑक्सिजन निर्मितीचं स्वतंत्र धोरण करणारं एकमेव राज्य आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रोत्साहनं दिली. जवळजवळ 60 कंपन्यांना आम्ही त्यासाठी भूखंडसुद्धा दिलेले आहेत. 100 ते 150% परतावा देणारं हे एकमेव धोरण आहे. म्हणजे काही जे दुर्गम भाग आहे की जिथे ऑक्सिजन मुळीच निर्माण होत नाही आणि ते पाठवायला त्या अंतरामुळे अडचणी येतात, अशा ठिकाणी जर कोण गुंतवणूक करत असेल तर त्याच्या गुंतवणुकीचं 100% नाही 150% परतावा देण्याचं एक आकर्षक असं कलम ह्या धोरणात आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वावलंबी होईल याची खात्री वाटते. आपलं इलेक्ट्रॉनिक्स धोरण आम्ही आणलेलं आहे आणि त्यासाठी तळेगावजवळ मोठा इलेक्ट्रॉनिक्सचा एक पार्क किंवा उद्यान हे विकसित केलं जात आहे आणि नरेंद्रन साहेबांना सांगायला मला या ठिकाणी आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री आमच्या उद्योगाची चक्र फिरत राहावीत त्यासाठी स्वतः अशा गुंतवणूकदारांशी किंवा उद्योजकांशी थेट भेट घेत असतात. मागच्या आठवड्यामध्ये चंद्रशेखरन यांना त्यांनी निमंत्रण देऊन त्यांच्याशी चर्चा केली की सेमीकंडक्टरचा उद्योग जर देशामध्ये टाटा ग्रुपतर्फे होणार असेल तर त्यासाठी महाराष्ट्र तुम्हाला तुमचं स्वागत करायला तयार आहे अशी ती चर्चा झाली आणि चंद्रशेखरन साहेबांनी त्याबाबतीत अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. त्यांच्याबरोबरची आमची पुढची चर्चा पुढच्या आठवड्यामध्ये चालू होईल. तेव्हा हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. त्याचबरोबर डेटा सेंटर्स, आता हे सगळं तंत्रज्ञानाचं युग आहे आणि नवीन नवीन तंत्रज्ञान वाढतं आहे, येतं आहे, त्याचे प्रकार बदलत आहेत. त्याच्यामध्ये डेटा सेंटर्स हे एक नवदालन उघडलं आहे. आपण मुंबईकर की आपलं महाराष्ट्र या बाबतीत सुदैव असा की सगळ्या सबमरीन लाईन्स ह्या आफ्रिका, युरोप आणि अमेरिका खंडातून येऊन थांबतात त्या आपल्याकडे मुंबईच्या किनाऱ्यावर प्रभादेवीजवळ आणि त्यामुळं ह्या किनारपट्टीवर डेटा सेंटर स्थापन करणं हे अत्यंत योग्य होतं आणि भारत सरकारनं तर एक निर्णय घेतला की आता जो भारताचा डेटा आहे, भारताचं सगळं माहिती जाल आहे हे भारतातच ठेवलं पाहिजे. ही माहिती दुसऱ्या देशांच्या भूमीवर साठवता येणार नाही, इथेच करा. त्यामुळे जगातले मोठे हे माहितीतले सम्राट आहेत ते सगळे आता भारताकडे येऊ लागलेले आहेत. मग त्यात ॲमेझॉन असेल, त्यात ॲपल असेल, गुगल असेल, यांनी ह्याच्यामध्ये स्वारस्य दाखवलेलं आहे. एक फार मोठा उद्योग डेटा सेंटरचा जो इतर राज्यांना सहसा जाऊ शकत नाही तो आपल्या महाराष्ट्रात आता येऊ घातलेला आहे. त्याचबरोबर आम्ही एअरबसची चर्चा अत्यंत प्रगत अवस्थेत आहे आणि नागपूरच्या मिहानमध्ये हा एअरबसचा प्रकल्प येऊ शकतो आहे. त्याच्याबद्दलची
चर्चा अगदी आमचे डॉक्टर पी अन्बलगन हे दैनंदिन त्यांचं वेळापत्रक त्यासाठी सुरू आहे. आपण अन्नप्रक्रिया एक प्रकल्प किंवा अन्नप्रक्रिया उद्यान फूड प्रोसेसिंग पार्क हे बिडकीन संभाजीनगर जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जवळ हे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा गेल्या वर्षी केलेली आहे. आता त्याचं जमिनीचं वाटप सुरू झालेलं आहे. तिथे छोटे मोठे अन्नधान्यावर, फळफळावर, भाजीपाला याच्यावर आधारित उद्योग येणार. आणखी एक दुसरं क्षेत्र आहे म्हणजे आपली संबंध जी आपलं अर्थकारण आहे त्या आपल्या सकल राष्ट्रीय किंवा राज्याच्या उत्पन्नामध्ये उद्योग, सेवा उद्योग आणि शेती असे आपले 3 प्रमुख भाग आहेत. तर त्यातला सेवा उद्योग आता प्रचंड वेगाने वाढायला लागलेले आहे. म्हणजे आपले 50% पेक्षा जास्त हे अर्थकारण हे सेवा उद्योगामध्ये आहे आता. आणि म्हणून याच्यासाठी जरी आमच्याकडे केंद्र सरकारप्रमाणे कॉमर्स हे मंत्रालय नसलं, वाणिज्य हे काही खातं नाही आपलं, पण उद्योग विभागानं ही आपलीच जबाबदारी समजून त्यांच्या समोर लाल गालिचे घालायला सुरुवात केली. वी आर रोलिंग आउट रेड कार्पेट्स अँड रिमूव्हिंग द रेड टेप्स हे आपलं धोरण आहे. आणि त्याप्रमाणे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन हे जे मोठे ह्या अशा किरकोळ व्यापारातले उद्योग आहेत त्यांनी महाराष्ट्राला त्यांचं प्रमुख केंद्र स्थापन करायला निवडलं. आता फ्लिपकार्टने काही लाख चौरस फुटांचे मोठं वेअरहाऊस स्थापन केलं आहे भिवंडीजवळ आणि 16,000 त्याच्यातून सर्वसामान्य माणसांना, मुलांना रोजगार मिळालेला आहे. 16,000. आम्ही एवढ्यावर थांबत नाही. मी गेल्या आठवड्यामध्ये ह्या फ्लिपकार्टच्या प्रमुखांना बोलवलं माझ्या कार्यालयात. आणि दुसरे आयकिया हा स्वीडिश एक ब्रँड आहे आणि फर्निचरची जगातली सगळ्यात मोठी कंपनी. नव्या मुंबईमध्ये मोठं दालन त्यांचं विक्रीचं शोरूम आणि वर्कशॉप सुरू झालेलं आहे. त्यांना म्हटलं आम्ही तुम्हाला सगळ्या सोयी सवलती, सगळी कन्सेशन सगळी दिली, तुम्ही आमच्यासाठी राज्यासाठी काय करणार? ते म्हणाले बोला काय करूया. तर मी त्यावेळेला आमचं खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या प्रमुखांना बोलवलं. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आमच्या ज्योती ठाकरे आहेत त्यांना बोलवलं. त्यांचे अधिकारी आले आणि ते येताना ह्या 2 मंडळं म्हणजे माविम महिला आर्थिक विकास मंडळ आणि खादी ग्रामोद्योग ह्यांच्या कारागिरांनी बनवलेल्या वस्तू घेऊन आले. जवळजवळ माझ्या त्या कार्यालयामध्ये एक म्युझियम तयार झालं, प्रदर्शन झालं. आणि त्यांनी त्या सगळ्या वस्तू बघितल्यानंतर आयकिया आणि फ्लिपकार्टचे लोक म्हणाले, आयकियाचे तर म्हणाले अरे आम्ही आमच्याकडे होम डेकॉरसाठी किंवा संबंध गृहसजावटीसाठी ह्याच वस्तू आम्हाला लागतात. म्हटलं त्यासाठीच आम्ही यांना तुमच्यासमोर आणलेलं आहे आणि तुमच्या दालनामध्ये यांना संधी द्या. त्यामुळे मार्केटिंगची फार मोठी समस्या ह्या आमच्या ग्रामीण कारागिरांसमोर जी असते ती दूर होण्याचा मार्ग झाला आहे. त्यांचे आणि या दोघांचे आम्ही आता सामंजस्य करार करतो आहोत. त्यामुळे ग्रामीण भागातले छोटे मोठे कारागीर, महिला बचत गटातून काम करणाऱ्या महिला ह्यांनी हस्तकलेच्या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत, काही उपयोगाच्या वस्तू असतात, काही अन्नपदार्थ असतात, ह्या सगळ्यांना ह्या अशा फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, आयकिया असेल ह्यांच्या माध्यमातून मोठी बाजारपेठ आता खुली होत आहे. आम्ही हे सगळं करताना महाराष्ट्राला आम्ही काय आपण म्हणतो की मॅग्नेटिक महाराष्ट्र. कोण व्हायब्रंट असतं, कोण ॲमेझिंग असतं. महाराष्ट्र हा मॅग्नेटिक आहे, म्हणजे तो चुंबकासारखा खेचून घेतो. आणि ती त्याची ताकद कायम राहावी म्हणून महाजॉब हे एक पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. लाखो मुलांनी त्याच्यावर नावं नोंदवली आणि कंपन्यांना आम्ही त्या प्लॅटफॉर्मवर घेतलं आहे, त्या पोर्टलवर. त्यामुळे त्यांना कुशल मनुष्यबळ शोधायला आता कष्ट पडत नाही. एका ठिकाणी निरनिराळ्या प्रवाहातले कुशल असे तरुण मुलं मुली त्यांना सहजतेने उपलब्ध होत आहेत. आणि खरोखर जे घोषवाक्य आहे MIDCचं, उद्यमात सकल समृद्धी, तर त्याच्यातला जो सकल शब्द आहे हा महत्त्वाचा आहे. सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे. आणि उद्योगाची वाढ करताना जशी भरभराट झाली पाहिजे, राज्याच्या तिजोरीत करांच्या रूपानं भर पडत राहिली पाहिजे, हे जसं उद्दिष्ट आहे तसं एक उद्दिष्ट आहे ते आमच्या हातांना काम. आपल्या राज्याच्या लोकसंख्येपैकी
60% लोकसंख्या ही 35 वयाच्या खालची आहे. म्हणजे इतक्या सगळ्या हातांना सतत काम देणं हे एक कुठल्याही सरकारसमोरचं एक मोठं काम आहे. मी आव्हान म्हणत नाही, पण ते काम आहे आणि ते सततच करावं लागतं. आणि किती काम मागणारे लोक आहेत, तर आपल्या राज्यात दरवर्षी 12वी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या आहे 14 लाख. एवढी मुलं 12वीत पास होतात. आणि जवळजवळ 10 लाख तरुणी हे पदवी, पदविका, निरनिराळे प्रोफेशनल कोर्सेस हे करून बाहेर पडत असतात. त्यामुळे ह्या जवळजवळ 20-25 लाख मुलांना किंवा तरुणांना रोजगार सतत आणि सुलभतेनं मिळत राहील याचं नियोजन करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. एकंदर ह्या सगळ्या प्रयत्नांचं लक्ष किंवा त्याचं ध्येय हेच आहे की महाराष्ट्रात कोणीही बेकार राहू नये. बेकारीचे दर हा आपला हटला पाहिजे, घटला पाहिजे. आणि त्यासाठी हे सगळं आपलं काम सुरू आहे. आम्ही आपला उद्योग, हे उद्योगाचं क्षेत्र आकर्षित व्हावं यासाठी सगळ्यांना महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा किंवा महाराष्ट्रातलं औद्योगिक वातावरण, इथली कायदा सुव्यवस्था हे सगळं चांगलं वाटतं. पण त्याचबरोबर काही तक्रारी असतात आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, उणिवा किंवा कमतरता, याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्यात एक वीज आहे, विजेचा दर हा सुद्धा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जे गुंतवणूकदार आहेत, उद्योगपती आहेत, ते आम्हाला सांगतात की तुमच्याकडची वीज थोडीशी जरा परवडणारी झाली पाहिजे, ती महाग पडते, काहीतरी करा. आता आम्ही यामध्ये सगळं सरकार मिळून याचा विचार करतो आहोत की कशा रीतीने ही वीज उद्योगांना आहे त्यापेक्षा परवडेल किंवा कमी वाटेल, निदान इतर राज्यांच्या तुलनेत ती महाग वाटणार नाही, ह्यासाठी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि मला खात्री आहे नजीकच्या काळामध्ये आम्ही उद्योगांना परवडणाऱ्या दरात वीज देण्यामध्ये यशस्वी होऊ. अर्थात हे प्रयत्न चालू आहेत आणि कशी कशी ती प्रगती होते हे पुढच्या काळात कळेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणखी एक चांगला निर्णय घेतला, तो म्हणजे कोविडसाठी जसं त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केला, तसं उद्योगाचा एक टास्क फोर्स तयार केला, कोविड-19 इंडस्ट्रीयल टास्क फोर्स. आणि राज्यातल्या सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये निमंत्रित केले. CII त्याच्यात एक प्रमुख संघटना आहे, निरनिराळे उद्योजक आहेत आणि त्यांच्या आम्ही सूचना घेतो, त्यांच्याकडून आणखी काही प्रस्ताव येतात आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा त्या पूर्ण करण्याचं आम्ही त्यांनाही आवाहन करतो. हा जो संवाद एक सुरू झालेला आहे त्याबद्दल मी खरोखरच मुख्यमंत्र्यांना त्यांचे आभार कसे मानावेत असं कळत नाही, कारण ह्याला एक चांगली गती मिळायला लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्राचं जे अग्रेसरत्व आहे उद्योगाच्या बाबतीत ते कधीही कमी होणार नाही. आणि ही जी पावलं पुढच्या काळात पडत आहेत त्याच्यामुळे विपरीत काळ लवकरात लवकर मागे जावा अशी आपली सर्वांची प्रार्थना आहे. आणि पुढच्या काळामध्ये जीवन किंवा ज्याला लाईफ आणि लाईव्हलीहूड हे दोन्ही आपल्याला एकाच वेळेला सांभाळायचे आहेत, नव्हे पुढे न्यायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र हा नक्कीच यशस्वी होत आहे आणि त्याचा पहिला क्रमांक कधीही कमी होऊ दिला जाणार नाही, अशा प्रकारचे मी एक या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा लोकसत्ता, MIDC आपण सर्वजण तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मंत्री महोदय. या कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात सुद्धा राज्याचं अत्यंत समर्थपणे नेतृत्व करणारे आणि नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन बाळगून सहकार्य करणारे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मंत्रिमंडळातील सहकारी सुभाष देसाईजी, आदित्य आहे, टाटा स्टीलचे नरेंद्रजी आणि उपस्थित सर्व मान्यवर बांधवांनो आणि भगिनींनो, प्रश्न पडलाय काय बोलू, कारण जे बोलायचं होतं काल अन्वलगंजी माझा अभ्यास घेतला
सगळं लिहून दिलं होतं, पाठ करून आलो होतो आणि ते देसाई साहेबांनी आधी तिने सगळं बोलून टाकलं. आणि असं होतं कधी कधी की पुढे बोलायचं काय. पण पहिल्या प्रथम मी गिरीशजी तुमचं म्हणजे मी प्रतिकात्मक तुमचं म्हणजे लोकसत्ता ग्रुप, एक्सप्रेस ग्रुपचं अभिनंदन करतो. तुम्ही जसं म्हणालात की हळूहळू खऱ्या लोकांशी बोलायची सवय ही आता तुटत चाललेली आहे. आणि त्याचबरोबरीने मास्क काढून बोलण्याची सवय तर अजून मला ते जमत नाही आहे. सकाळी दुपारी संध्याकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत विषय एकच असतो, करोना करोना करोना. करोना म्हणजे काय, माझं काम एकच आहे, ये करोना वो करोना ते करोना हे करोना, काय करायचं नाही. पण आता एक थोडासा काळ आलेला आहे की कुछ तो करोना आहे. आता करोना करोना हे एक किती दिवस चालेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तुम्ही अशा या वातावरणात परत एकदा आपलं जीवन रुळावरती आणण्याचा प्रयत्न करतात. एक वेगळा विषय जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो तुम्ही हाती घेतलात आणि त्या निमित्ताने आज उद्योग जगतातील महत्त्वाची लोक, मी आहेच इकडे, माझे सहकारी आहेत, तुम्ही सगळे आहात, ह्यांचं एक गेट टुगेदर हे घडवून आणलं. आव्हान मोठं आहे. एक तर प्रामाणिकपणाने मी सांगतो की माझं कौतुक होतंय की या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा यांनी कसं नेतृत्व केलं, कसं महाराष्ट्र सांभाळला. पण हे जे काय श्रेय आहे माझं एकट्याचं नाही आहे. माझे सगळे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत, राज्याचं प्रशासनातले सगळे अधिकारी, सारे कर्मचारी, अगदी सफाई कर्मचारीसुद्धा, आणि साहजिकच आहे आपल्या राज्यातील सगळे नागरिक आणि प्रसिद्धी माध्यमंसुद्धा, त्यांचं श्रेय. तुम्ही सगळ्यांनी साथ सोबत जी देता आहात ती त्याही वेळेला दिली नसती तर हे कठीण होतं. आणि मला तोही दिवस आणि तेही दिवस आठवतात गिरीशजी, आपलं फोनवरून थोडंसं झकाझकी नाही, ती कधीच होऊ शकत नाही. पण तुम्ही आग्रह करायचात, वृत्तपत्र कधी सुरू करणार, मी सांगत जरा थांबा, अजून अंदाज येत नाही नेमका कशामुळे हा व्हायरस पसरतोय. कारण समजुती काही वेळेला भ्रामक असतात, काही वेळेला त्या खऱ्याही असतात. नक्की कळतच नव्हतं, अजूनही कळलेलं नाही आहे की हा व्हायरस पसरतो कसा. मग नाईलाजाने काही गोष्टी आपल्याला बंद ठेवाव्या लागल्या. आता हळूहळू एक गोष्टी आपण ओपन करत चाललेलो आहोत, उघडत चाललेलो आहोत. आणि मगाशी जो तुम्ही उल्लेख केला की जन आशीर्वाद यात्रा आणि धन आशीर्वाद यात्रा, कदाचित उद्या तुमच्याकडे तिथली गर्दी जास्त वाढेल, कारण आता त्याचीच आवश्यकता आहे. कोविड हा एक जसा काळ होता तसा पोस्ट कोविड हाही एक महत्त्वाचा काळ, त्याचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. या काळामध्ये एक असं म्हणा पाहिजे तर की संपूर्ण जगाचं आयुष्याचं जीवनाचं पॉजचं बटन दाबलं गेलं. पॉज जागच्या जागी. म्हणजे आपण लहान असताना काही गोष्टी आता इथे बोलाव्या की कळत नाही मला, कारण देशातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले लोक आहेत. पण लहान मुलांचा एक खेळ होता स्टॅच्यू, असं गेलं की जो जसं असेल तसं उभं राहायचं, तसं करोनाने केलेलं आहे. पण ते केल्यानंतर मला असं वाटतं थोडंसं त्याची एक उपयुक्तता आपण जर का करून घेतली की थांबलोय आपण थोडं मागे वळून बघूया की कुठे चुकलोत, काय करायला पाहिजे होतं आणि पुढे कसं जायला पाहिजे. आज माझ्याकडनं मी तुम्हाला म्हटलं असं नवीन काय मिळेल का, अजिबात मिळणार नाही. कारण माझं जे काम, जे बोलायचे मुद्दे होते ते अत्यंत नुसते बोलायचे मुद्दे नाहीत, करायचे मुद्दे हे माझ्या दोन्ही सहकारी मंत्र्यांनी उत्तमपणाने केलेले. आणि राहिले असतील तर अनबलगन आहेतच आमचे, आम्ही ती गन घेऊनच फिरतो. तर काय काय चाललंय, काय करतोय, माझं महत्त्वाचं काम काय की एक धोरण ठरवणं, दिशा ठरवणं आणि त्या दिशेने पावलं टाकताना मजबूतीने या सर्वांना, माझ्या सहकाऱ्यांना सरकारची साथ देणं, सोबत देणं आणि जे काय करता येणं शक्य असेल ते करणं. देसाई साहेब आणि आदिती, तुम्ही जे काही सगळे मुद्दे मांडलेत बरोबर आहे. आपण सुरुवात केली तीच एका पॉझिटिव्ह वातावरणामध्ये. सगळ्या उद्योजकांना, महत्त्वाचे उद्योजक मग त्याच्यात टाटा साहेब आले होते, मुकेश भाई आले होते, मोठे मोठे सगळे उद्योगपती तिथे आले होते. त्या सह्याद्रीच्या त्या दालनामध्ये अभिमान वाटावा असं चित्र होतं. देशातले जे प्रमुख उद्योगपती हे साहजिकच आहे
मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नव्याने ओळख झाली याच्यातला भाग नाही. माझ्या वडिलांपासून म्हणजे शिवसेना प्रमुखांमुळे वर्षानुवर्ष मी त्यांना ओळखतोय. पण ते जे चित्र होतं की देशातले प्रमुख चेहरे हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते माझ्यासोबत आहेत, मुंबईत आहेत, हा केवढा मोठा दिलासा आहे, केवढा मोठा आधार आहे. मी काय विचार केला की मरे मरे बातम्या येतात, इतर राज्यातले मुख्यमंत्री येतात, ते आपल्या उद्योजकांशी बोलतात, मग तुम्हाला इकडे काय कमी आहे ते आम्ही तुम्हाला तिथे देतो. काही जण जात असतील, पण काही जण इथेच राहतात. मग अशी बोलताना नरेंद्रजी म्हणाले की आप कहाँ रहते हो? उत्तराखंड, झारखंड. लेकिन अभी झारखंड में रहता हूँ, कभी कभी मुंबई आता हूँ. म्हटलं ऐसे नहीं चलेगा, अभी आपको मुंबई में रहना होगा, अभी कभी कभी झारखंड में जाना होगा. एकदा जो कोणी आला तो आपला झाला पाहिजे. एक आपलेपणाची भावना मी तेच द्यायला आलेलो आहे आज. मोठ्या काही तुम्हाला धोरणात्मक बाबी वगैरे नाही, एक आपुलकीची भावना, आपलेपणाची भावना. हे माझं घर आहे, ही माझी कर्मभूमी आहे आणि मला इथे जे काही मिळतं आहे, जे काही मिळेल त्यातून केवळ माझीच नव्हे तर ह्या राज्याची, आणि केवळ राज्याचीच नव्हे तर देशाची सुबत्ता इथून वाढणार आहे. सुबत्ता वाढवायची. सुबत्ता कोणाची वाढवायची? केवळ एकट्याची नाही. उद्योजक म्हणजे केवळ मीच श्रीमंत झालो असं नाही, तर पोस्ट कोविड हा जो एक प्रकार आहे की एक आहे ते टिकवलं पाहिजे आणि दुसरं जे नाही ते वाढवलं पाहिजे, चांगल्या गोष्टी वाढवल्या पाहिजेत. दुर्दैवाने काय होतं आहे की आजचं हे सगळं जे वातावरण आहे थोडंसं मी सावधतेने पावलं टाकतोय. अजूनही मला असं वाटतं थोडे दिवस थांबायला पाहिजे की करोनाचं संकट खरंच गेले का. अजून पूर्ण गेलेलं नाही आहे, थोडंसं आहे. काय काय तर जुने व्हायरस परत आलेत, ते पण दिसतंय. आणि जुने व्हायरससुद्धा कारण नसताना साईड इफेक्ट त्याच्यामध्ये आणतायत. तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे, या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याला थोडासा तुम्ही काय जो काळ म्हणायचा, श्वास घेण्याचा काळ, विंडो पिरियड जो आपल्याला मिळालेला आहे, जगभराचा अनुभव घेतल्यानंतर साधारणतः 90 दिवस ते 100 दिवसानंतर कोरोनाचा व्हायरस पुन्हा वरती येतो. मग हा जो मधला काळ आहे, तो मधला काळ मला असं वाटतं अर्थचक्राला थोडी गती देण्यासाठी वापरला पाहिजे. हां, काही जण म्हणतील हे तुम्ही उघड केलं, मग हे का नाही करत, ते का नाही करत. जरा थांबा, आपण एक एक टप्प्याटप्प्याने सगळंच ओपन करायचं आहे. कोणालाही बंधनात ठेवायचं नाही. हळूवारपणाने आपल्याला एक दिवस मास्कसुद्धा काढून ठेवायचा आहे. पण तो जर घाईघाईत काढला तर मग मात्र आपण कधीच मास्क काढू शकणार नाही, असं अशी शंका मनामध्ये येते. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडे काही दिवस आपला फोकस सगळ्यांचा, म्हणजे मी तुमचं पुन्हा अभिनंदन का करतो की इथे तर तुम्ही सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलवायला पाहिजे आणि त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे की हे तुमचं राजकारण ठीक आहे, ते चालू राहील, पण आज जनतेसमोर प्रश्न, त्यांची जी भ्रांत आहे ती त्यांच्या रोजीरोटीची आहे. तिचं काय करणार ते पहिलं सांगा. तिचं काय करणार? जर रोजीरोटी मिळाली नाही तर माझ्या मनात भीती आहे की केवळ देशातच नव्हे, राज्यातच नव्हे तर जगात अस्वस्थता आणि अस्थिरता माजल्याशिवाय राहणार नाही. अस्थिरता काय, तुमचं ठीक आहे, तुम्ही कोणी मोठे असाल, मी कोण आहे, सामान्य नाही, तू नाही आहेस, पण मला काय उपयोग त्याचा, मला काय उपयोग तुझ्या मोठेपणाचा, हा प्रश्न जर विचारला तर आपल्याकडे उत्तर नाही आहे. आणि त्याच्यासाठी मला या पुढच्या काळामध्ये उद्योगाची आपल्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे. धोरणं ठरवता येतात, जर का काही चुकली तर धोरणं बदलता येतात, पण मुळामध्ये ठरवलेली धोरणं त्याची अंमलबजावणी होते की नाही, का ती नुसती कागदावरती आहे. ज्याप्रमाणे देसाई साहेब तुम्ही म्हणाले की आम्ही रेड कार्पेट टाकतोय, रेड टेप काढून टाकतोय, पण तसं खरंच रेड कार्पेट आपण घालतो आहोत का? पायघड्या म्हणजे गिरीजी तुम्ही म्हणाले की विस्कटलेली घडी, ती घडी बसवताना पायघड्या टाकाव्या लागतील, पण ते टाकताना सहज एक आठवलं म्हणून सांगतो, पटलं तर पटलं, नाही तर गंमत म्हणून सोडून द्या. माझं काम काय आहे, मी आत्ता बोलताना मी आता कधी काळी फोटोग्राफर होतो असंच म्हणावं लागेल, पण तेव्हा एरियल फोटोग्राफी करत होतो पंढरपूरच्या वारीची. खाली अथांग पसरलेला भक्तिसागर होता आणि मी हेलिकॉप्टरमधून फोटो काढताना हेलिकॉप्टरचे दरवाजे काढावे लागतात. म्हणजे जशी रिक्षा उडाली वरती तर कसं होईल तसं पाठीकडे बसलेल्याचं असतं. वारा असा प्रचंड झोत त्याचा अंगावर येत असतो की छाती फाटेल की काय असं वाटतं. आणि त्याच्यात हेलिकॉप्टर ते उडवत होते कर्नल महाजन. मी त्यांना सांगत होतो की महाजन साहेब थोडं टिल्ट करताल का, टिल्ट लेफ्ट.
हो करतो ना साहेब. मग हेच चालेल. मग त्याने मला काय सांगितलं की साहेब तुम्ही एक काम करा, तुम्ही मला सांगत जा किती तिरकं करायचं ते, पण माझी जेव्हा मर्यादा येईल तेव्हा मी थांबेन. तुम्ही विचार करू नका माझ्या मर्यादेचा. आता मला असं वाटतं मी त्यांच्या जागी बसलेलो आहे. मग उद्योजक येतात, उद्योगमंत्री येतात आणि सांगतात अजून वागता येईल का, अजून वागता येईल का, तिरकं होता येईल का. कारण हेलिकॉप्टर चाललं पाहिजे, त्याला धोका करून नाही चालणार. तसं सुविधा द्यायच्या आहेत, सवलती द्यायच्या आहेत. आहे ना, विजेचा दर कमी करायचा आहे, आणखीन बऱ्याच काही आपल्याला चांगल्या गोष्टी याच्यात करायच्या आहेत. पण ते करताना समतोल साधत साधत पुढे जायला पाहिजे. ज्या वेळेला उद्योजक येतात, अनेक क्षेत्रातले अनेक लोक येत असतात आणि ते सांगतात की आमच्या अडचणी आहेत, ह्या नाही सुटल्या तर आम्ही राहू कसं. आहे त्यांच्या दृष्टीने ते बरोबर आहे, पण त्या सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये राज्याचा समतोल जर का ढासळला तर सरकार कसं चालेल. कारण आपल्याला सगळ्यांना सांभाळायचं आहे, उद्योजकांना सांभाळायचं आहे, शेतकऱ्यांना सांभाळायचं आहे, सर्वसामान्य नागरिकांना सांभाळायचं आहे. त्याच्यामुळे हा जो समतोल आहे तो समतोल फार महत्त्वाचा आहे. तो समतोल साधणं हे मुख्यमंत्री म्हणून माझं काम आहे. मग तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जेवढं तुम्हाला जाता येईल तेवढं जा. जिथे मला वाटेल की नाही इकडे थोडा समतोल ढळतोय, मग मला सांगावं लागेल की जरा सॉरी, आपल्या इकडे समतोल ढळू शकतो. पण ते करताना सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. म्हणजे अर्थचक्र चालवताना उद्योगधंदे सुरू राहिले पाहिजेत. पण ते उद्योगधंदे सुरू असताना ही जगराहटी कशासाठी चालते, तर आपण म्हणतो ना 2 घासासाठी. म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर 2 घास ते पिकवणारा शेतकरी त्याला सुद्धा जपायला पाहिजे. आणि ते जपण्यासाठी आता जसं ज्याप्रमाणे आपण पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे, पर्यटनाला उद्योजक आहे. मला वाटतं आदिती हे तुम्ही किंवा अनवलगंजी आपण ज्या नवीन नवीन गोष्टी केल्या त्या मुद्दामून सांगा या ना, काय करतो आहोत आपण. कारण पर्यटन हे असं क्षेत्र आहे, सगळ्यांना फिरणं आवडतं. काही जणांचं राजकीय पर्यटन असतं, इथून तिथे तिथून तिथे. काही जण प्रवासी असतात, ते वेगवेगळी ठिकाणं बघत असतात. मधल्या काळामध्ये तर केंद्र सरकारने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, एक शब्द वापरला त्यांनी, रिव्हेंज टुरिझम. रिव्हेंज टुरिझम म्हणजे टुरिझम रिव्हेंज लक्षात नाही आलं. मग त्यांचं म्हणणं असं होतं की जरा तुम्ही सावधता बाळगा. सगळ्या राज्यांना सांगितलं की करोनाचं संकट गेलेलं नाही आहे आणि पर्यटन स्थळावरती एवढी गर्दी होते तर पुन्हा हे संकट येऊ शकेल. म्हणजेच काय की पर्यटन हे क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की जरा जरा आपली हे बंदिस्तपणा गेला तर लोकांना मोकळेपणा आवडतो. पण ती जास्तीत जास्त लोकं आपल्याकडे आली पाहिजेत. मग आली तर कुठे जाणार. समजा मुंबईत आली, काय बघणार मुंबईमध्ये. आली माझ्या राज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये, कुठे जाणार ती, काय बघणार. तर त्यांच्यासाठी सुद्धा समजा आता समुद्रकिनारा, आपल्याला सुदैवाने राज्याला मस्त छान मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आपल्या राज्यामध्ये जंगल आहे, डोंगर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पुरातन म्हणजे चांगली मंदिरं आहेत, प्रार्थनास्थळं आहेत. तर टुरिझम हा एक वेगळा भाग होतो आहे की जिकडे त्याला आत्तापर्यंत आपण तसं गांभीर्याने बघितलेलंच नाही आहे. तसाच कृषी हा एक आहे. कृषीवरती आधारित सुद्धा उद्योग उभे राहू शकतात. डेटा सेंटर्स आता नवीन प्रकार येतोय. असे अनेक म्हणजे काळाप्रमाणे नवीन 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 क्षेत्र आपल्याला दिसत आहेत, नवीन उदयाला येत आहेत. आणि तिच्यात जर का आपण हालचाल नाही केली आणि आहेत तेच नुसतं जपत बसलो तर मग शेवटी मंत्री कशाला पाहिजेत, मुख्यमंत्री कशाला पाहिजेत, चालले गाडं चाललं चालू द्या. नाही आहे. मग तसं गाडंच चालवायचं असेल तर मग बैलगाडी काय वाईट होती. पण बैलगाडी होती ती आजही असेल, पण आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, ई-व्हेकल्स, म्हणजे त्याच्यासाठी आपण एक पॉलिसी आणलेली आहे. त्याच्यासाठी आणलेली आहे. कारण ह्या विकासाकडे आपण बघत असताना नाही म्हटलं तरी पर्यावरणाकडे सुद्धा बघावं लागणार आहे. कारण आता जे काय म्हणतोय की आपण क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग असू आपण किंवा नसू त्याच्यासाठी जबाबदार, पण निदान आपल्यामुळे तरी त्याला धक्का लागता कामा नये एवढी तरी खबरदारी आपण घेतली तर काही वेळेला असं वाटतं की हे पटकन इकडे आपण जाऊ शकतो. पण पटकन गेलात तरी जास्त काळ तिकडे राहू शकणार नाही. कारण आपण जे काही कमवण्यासाठी गमावलेलं असतं त्याची किंमत ही कधी ना कधीतरी आपल्याला चुकवावी लागते. जसं ते हल्लीच्याच काळात कुठलं ते धरण वाहून गेलं, एक धरण वाहून गेलं, काय मिळालं त्याच्यात. आपण सुद्धा आता जे काही करतोय म्हणजे ह्याचा असं काय करायचं नाही अशातला भाग नाही आहे. पण मी यांना तेच सांगितलेलं की आपण एक राज्याचा मॅप करू की कुठे कुठे कोणत्या प्रकारचे उद्योग आपण आणू शकू आणि तिथे संपूर्ण सुविधा, पूर्ण आधार त्या उद्योगाला जो लागेल तो आपण त्यांना देऊ. मग तुम्ही करा ना, जसं पर्यटनाच्या ह्यानी काही असेल, इको सेन्सिटिव्ह काय असेल,
त्याला रेड इंडस्ट्री म्हणतात ते असेल, सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आपल्याला ज्या येतील ते येऊ द्यात. पण त्याचेसुद्धा आपण विभाग करूया आणि ते विभाग करताना असं करू की तिथल्या जनतेला आधी कल्पना द्यायची. एखाद्या उद्योगाला विरोध हा का होतो? कारण लोकांना आधी त्याच्याबद्दल नीट कळतच नाही. हा उद्योग माझ्याकडे येतोय, मग कोणतरी सांगतं की हा उद्योग तर हा घातक उद्योग आहे, मग त्याची खातरजमा न करता विरोध सुरू होतो. काही वेळेला त्याच्यात सत्य असतंही, पण बोलायचं कोणी त्यांच्याशी, सांगायचं कोणी त्यांना? मग ते जर नसेल, मग उद्योजक येताना काय होतं की आम्ही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ. कारण सरकारचं तेही एक काम आहे. उद्योगधंदे आले म्हणजे नुसतं यांत्रिकीकरण झालं, काही प्रमाणात यांत्रिकीकरण पाहिजेच, पण स्थानिक लोकांना नोकरी. कारण मगाशी जो मी मुद्दा मांडला की कोविड नंतर रोजीरोटीचा प्रश्न हा फार मोठा होणार आहे आणि ती जर का त्यांना घराच्या जवळ आपण देऊ शकलो नाही, तर मग मात्र जी काही अस्वस्थता, अराजक हा शब्द कदाचित जास्त मोठा होईल, पण अस्वस्थता येईल, तिला तोंड देताना फार मोठं संकट आपल्यासमोर येईल. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की जर का आपण असं ठरवू शकलो की महाराष्ट्राच्या विभागवार, आता तसे बरेचसे MIDCs वगैरे आलेले आहेत, पण उद्योगधंद्यांची जी काही क्षेत्र आहेत तसं करून तिथल्या स्थानिक जनतेला त्याचं शिक्षण द्यायचं. म्हणजे तुम्हाला लागतं ना स्किल्ड लेबर, मग आधी सांगितलं की आम्ही नोकऱ्या देऊ, आणि हे सत्य आहे की अनेकदा उद्योग आल्यानंतर नोकऱ्या देणं अवघड होतं. कारण का? तर त्यांना पाहिजे असलेलं कुशल जे काही लोकं लागतात ती तिकडे मिळत नाही. मग ती जबाबदारी कोणाची आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतो आपण, आणखीन त्याच्यात एक गोष्ट जी आपण सुरू केली ती सांगायला पाहिजे. उद्योग मित्र जे परदेशातनं आपल्याकडे उद्योजक येऊ इच्छितात, येतात त्यांनी फिरायचं म्हणजे मंत्रालयात कोणाकडे जायचं, कोणत्या परवानग्या कुठून घ्यायच्या. तर त्यांनी आल्याबरोबर आपल्या खात्याकडे कॉन्टॅक्ट केल्यानंतर ज्या देशातनं ते आले असतील त्या देशातली ती भाषा बोलणारी लोकं, मग ती तरुण तरुणी त्यांच्यासोबत राहतील. कोणत्या प्रकारचा बिझनेस आहे, कोणत्या परवानग्या लागणार, कुठे जायला पाहिजे, जागा कुठे दाखवायची, त्या एक व्यक्ती त्यांना गाईड म्हणून फिरेल. जसं एक पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिलेला आहे, तसं ह्यालासुद्धा उद्योजकांना सुद्धा जास्त पर्यटन करायला लागू नये, ज्याला आपण वन विंडो सिस्टीम म्हणतो. पण ते करायची कुठे? ती नेमकी खिडकी कुठे? एवढी 800 खिडक्या, 900 दारं, नेमकी खिडकी कुठली माझी? एका खिडकीत मिळते, पण त्या खिडकीतली कोणती खिडकी ठोकू मी? तर त्यांना गाईड करणारी माणसंसुद्धा ही आपण त्यांना देतो. कारण हे मी बघितलेलं आहे की एक जमाना असा होता की सगळे उठायचे ते चीनकडे जायचे, चायना जायचे. आणि त्यांनी त्यांची त्यावेळेला मात्र जी एक सिस्टीम लावली होती, मला अनेक उद्योजक येऊन सांगत होते जे तिथे शिफ्ट झाले असतील किंवा काही त्यांचे उद्योजक विस्तारासाठी तिकडे गेले, ते मला येऊन सांगायचे की उद्धवजी, आम्ही तिकडे गेल्यानंतर आम्हाला एक तरुण किंवा तरुणी ही जितके दिवस आम्ही तिथे राहू, तिथे सकाळी शार्प जितक्या वाजता सांगू तितक्या वेळेला आमच्या हॉटेलमध्ये यायचे, रात्री किती वाजोत, कामासाठी किती वेळ लागो, न थकता आम्हाला मार्गदर्शन करायचे. मग त्या संबंधित मंत्र्याकडे घेऊन जायचे, संबंधित आणखीन कोणाकडे असेल तिकडे घेऊन जायचे, जागा दाखवायची असेल तर ते दाखवायचे. तर हे सुद्धा एक पाहिजे उद्योग स्नेही. म्हणजे त्यांना पूर्णपणाने आल्यानंतर आपण कुठेतरी वाळवंटात फिरतोय, वाळवंटात रेड कार्पेट टाकले असं नाही, तर आल्यापासून एक ज्याला मी म्हटलं ना आपलेपण, हे आपलेपण वाटलं पाहिजे की मला काय यावंसं वाटतं, काय मी ऐकलंय खूप महाराष्ट्राबद्दल, पण खरंच तसा महाराष्ट्र आहे का? तर तो महाराष्ट्र दाखवण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज 3 महत्त्वाची स्तंभ मी म्हणेन. एक प्रसार माध्यमाचा आहे जो फार महत्त्वाचा आहे, दुसरा शासन आहे, तिसरा उद्योजक आहे. हे तिघांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. हे एकट्या दुकट्याचं काम नाही. सरकार म्हणून आम्ही सोबत आहोत, पण तुम्ही सोबत नसलं तर आमचा उपयोग काय? हे काम जे आहे ते सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. हे राज्य आपलं आहे, ही जनता आपली आहे, आणि त्यांना दिलासा देण्याचं काम हे आपलं आहे, त्यांना धीर देण्याचं काम हे आपलं आहे. आणि ते करताना इथे जे उद्योजक, इथे जे उद्योगपती पहिल्यापासून आहेत, त्यांना अधिक चांगलं कसं करता येईल. मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो की इतर राज्यातले इथे येतात, तर इथल्या राज्यातले जे आपले उद्योगपती आहेत, मला तर असं वाटतं की आपण अशी एक परिस्थिती निर्माण आहेच आपली, केली पाहिजे की जसे इतर राज्यातले मुख्यमंत्री इथे येतात, तसं महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला तिथे जायची गरज लागता कामा नये. माझे जे सगळे इथले उद्योगपती आहेत, उद्योजक आहेत, तेच महाराष्ट्राचा ब्रँड झाले पाहिजेत, ब्रँड अँबॅसेडर. की अरे
तुमच्यापेक्षा इकडे बघा, हे चांगलं आहे बघा, मी एवढा मोठा झालो, हे महाराष्ट्राने मला दिलेलं आहे आणि मग माझं काम आहे की मला महाराष्ट्राला काहीतरी द्यायला पाहिजे. मग त्याच्यानंतर सरकारचं काम आहे तुम्हाला काय द्यायचं. तर हे एक साखळी ती फार महत्त्वाची आहे. राज्य देश केव्हा मोठा होऊ शकतो, केव्हा पुढे जाऊ शकतो की एकमेका हातात हात धरून पुढे जातात तेव्हा. महाराष्ट्र आधार भारताचा, हा बरोबर आहे, तो आधार आहेच. आणि महाराष्ट्र एक असं उदाहरण देशासमोर नाही तर जगासमोर ठेवू इच्छितोय की महाराष्ट्रामध्ये संस्कार आहेत, महाराष्ट्रामध्ये जिद्द आहे, महाराष्ट्रामध्ये मेहनत आहे, महाराष्ट्रामध्ये निश्चय आहे. आणि ते बघितल्यानंतर लोकसुद्धा आपलं अनुकरण करायला लागतील. आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच दिवसानंतर, वर्ष, सव्वा वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर थोडं एका वेगळ्या विषयाला सुरुवात झाली. आणि तो वेगळा विषय हा जीवन मरणाचा विषय आहे. जीवन मरणाचा विषय. आणि त्या विषयाला तुम्ही हात घातलात त्याच्याबद्दल मी पुन्हा एकदा एक्सप्रेस ग्रुपचं अभिनंदन करतो. इथे आलेल्या सगळ्या उद्योजकांना सुद्धा खास करून धन्यवाद देतो. आणि माझं काम हे एवढंच आहे, मी नवीन काही देणार नसलो तरी मी तुम्हाला विश्वास देतो, मी तुम्हाला वचन देतो, मी तुम्हाला शब्द देतो की या राज्यासाठी उद्योजकांना आवश्यक जे करणं आवश्यक आहे आणि आवश्यक जे मी करू शकतो ते केल्याशिवाय मी राहणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे, माझं वचन आहे. मी तुम्हाला नवीन काही द्यायला आलो नाही, पण मी तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे. आणि मला खात्री आहे की माझ्यावरती, माझ्या सहकाऱ्यांवरती, महाराष्ट्रावरती विश्वास ठेवून आपण देशासमोरच नव्हे तर जगासमोर कठीण प्रतिकूल काळात सुद्धा त्याचा सामना करून सुबत्ता कशी आणायची हे एक मूर्तिमंत उदाहरण सगळ्यांसमोर ठेवू शकतो. आणि तसं ठेवण्यासाठी पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करतोय, विनंती करतोय की आपण हातात हात घालून पुढे जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. आपल्या मार्गदर्शनाखाली राज्य औद्योगिक प्रगतीपथाकडे प्रवास करेल यात ते मात्र शंका नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तुत लोकसत्ता इंडस्ट्री कॉन्क्लेव्हमध्ये पहिलं सत्र जे आहे ते इथे संपूर्ण होतं, ज्याचे सहाय्यक आहेत MSRDC, सिडको, कपॅसिटी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड कॉर्पोरेट पार्टनर आहेत CII. मी पुन्हा एकदा व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि उपस्थितांचं मनपूर्वक आभार मानतो. हे पहिलं सत्र इथे संपलं असं जाहीर करतो.